नमस्कार. मी दीपा काकडे गायकवाड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळघाट नंबर 2, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित हे संविधान, या संविधानाचा जागर आपण करतो आहे. आणि दुग्ध शर्करा संयोग म्हणावा की पूर्ण पंचामृतच, की हेच वर्ष संत गाडगे महाराज यांच्या 150वी जयंतीसुद्धा साजरी करत आहे. एवढंच नाही तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं हे द्विशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आपण साजरा करतो आहे. आणि त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं की हे पंचामृत आहे, म्हणजे 5 अमृतांचा संगम जणू काही या कालावधीमध्ये, या सन 2025-26 मध्ये झालेला आहे. आणि हे वर्ष महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झालेला होता त्याचं शताब्दी वर्ष म्हणून सुद्धा आपण साजरं करत आहोत. आणि या सप्ताहाच्या अंतर्गत चवदार तळे, महाड येथील झालेला सत्याग्रह याच्या अनुषंगाने आपल्याला व्याख्यानं, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटिका, काव्यस्पर्धा या पद्धतीचं आपण आयोजन करणार आहोत. त्या संदर्भानेच एक काव्यरचना सादर करते आहे जी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाशी निगडीत आहे. आणि हा जो सामाजिक सप्ताह आपण साजरा करणार आहोत, या सप्ताहामध्ये माझा हा खारीचा वाटा आहे. तर या माझ्या रचनेचं शीर्षक आहे अमृत संचारले. अमृत संचारले. झगडावं किती किती अन कशा कशासाठी. झगडावं किती किती अन कशा कशासाठी. माणूस नाही तर नाही, योग्यता जनावराची पण नाही. झगडावं किती किती अन कशा कशासाठी. माणूस नाही तर नाही, योग्यता जनावराचीही नाही. पाणी खुशाल प्यावं जनावरांनीही जिथे. पाणी खुशाल प्यावं जनावरांनीही जिथे. अन हरीच्या जनांनी स्पर्शू नये जीवन तिथे. अन हरीच्या जनांनी स्पर्शू नये जीवन तिथे. कोणता हा न्याय? कोणता हा न्याय? कुणास हा अधिकार? सृष्टी निर्मात्यानेही करावा का हा अत्याचार? कोणता हा न्याय? कुणास हा अधिकार? अन सृष्टीच्या निर्मात्यानेही करावा का हा अत्याचार? हात सरसावुनी प्रेषिताने. हात सरसावुनी मग त्या प्रेषिताने दंभसारा नाकारला. हात सरसावुनी त्या प्रेषिताने दंभसारा नाकारला. चवदार त्या जीवनाला तप्त जीवनावरी शिंपियला. चवदार त्या जीवनाला तप्त जीवनावरी शिंपियला. पोटाच्या खपाटीमध्ये अमृत मग संचारले. पोटाच्या खपाटीमध्ये अमृत मग संचारले. हाडे लागली अंकुरायला, निर्जीव डोळेही चमकले. ही रचना मी सादर करते आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाच्या अंतर्गत. आपणास ही रचना कशी वाटली? आपला अभिप्राय नक्की द्यावा. आणि या सप्ताहामध्ये जे पंचामृत म्हटलेलं आहे मी, की संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, चवदार जे तळ्याचा सत्याग्रह आहे हा शताब्दी वर्ष आपण त्याचा साजरा करतो आहे, संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आपण साजरी करतो आहे, आणि त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं हे द्विशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणूनच या सप्ताहाच्या अंतर्गत आणखी रचना, आणखी माहिती आणि आणखी असेच प्रबोधनपर वक्तव्य म्हणा किंवा चर्चा घेऊन मी लवकरच येईन.
नमस्कार.